हॅलो, नमस्कार. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र पेपर क्रमांक 9 CBCS पॅटर्न नवीन अभ्यासक्रम सन 2020 बदललेल्या अभ्यासक्रमानुसार आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र पेपर क्रमांक 9 चा अभ्यास करत असताना या पेपरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय वैकल्पिक कोर्स 9 चा अभ्यास करताना सिलेबस पाहत असताना यामध्ये प्रमुख 4 घटकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्या 4 घटकांच्या प्रामुख्यानं पहिला जो घटक आहे तो आहे ट्रेड अँड ट्रेड सायकल. यात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व, आंतरविभागीय व आंतरराष्ट्रीय व्यापार साम्य आणि भेद, रिकार्डोचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत, गृहीतके, सिद्धांताचे विधान, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हेक्चर ओव्होलीन यांचा सिद्धांत असा टॉपिक क्रमांक 1 आपण पाहणार आहोत. टॉपिक क्रमांक 2 मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ. या टॉपिकमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मापन, व्यापार, आर्थिक वृद्धीचं इंजिन, व्यापार शर्ती, व्यापारातील सिद्धांतातील महत्त्व, व्यापार शर्तीवर परिणाम करणारे घटक एवढा घटक आपण टॉपिक नंबर 2 मध्ये पाहणार आहोत. टॉपिक नंबर 3 विनिमय दर. विनिमय दराचा अर्थ, विनिमय दर आणि क्रयशक्ती समता सिद्धांत, त्याचं टीकात्मक परीक्षण, स्थिर विनिमय दर, त्याचं फायदा तोटा, लवचिक विनिमय दर, अस्थिर किंवा बदलते हुंडणावळ दर, त्याचे फायदे तोटे, तरलता विनिमय दर, तरलता विनिमय दराचे फायदे तोटे असा टॉपिक नंबर 3 आपण पाहणार आहोत. टॉपिक नंबर 4 जकाती आणि कोटा पद्धती. मुक्त व्यापार. मुक्त व्यापार म्हणजे नेमकं काय? मुक्त व्यापाराचे समर्थन, मुक्त व्यापाराच्या विरोधी मुद्दे, जकाती, वर्गीकरण, उद्देश. मुक्त व्यापाराच्या विरोधी मुद्दे, जकाती, वर्गीकरण, उद्देश, त्याचे परिणाम. कोटा पद्धती, आयात कोटा पद्धती, त्याचे उद्देश, प्रकार, कोटा पद्धतीचे समर्थन एवढा भाग आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र पेपर क्रमांक 9 मध्ये पाहणार आहोत. या अनुषंगानं टॉपिक नंबर 1 या टॉपिक नंबर 1 मध्ये प्रामुख्यानं त्याचा अभ्यास करत असताना व्यापार आणि व्यापार सिद्धांत. या व्यापार आणि व्यापार सिद्धांतामध्ये प्रामुख्यानं आपण
आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अभ्यासाचं महत्त्व किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व जे आहे या संदर्भामध्ये आंतरविभागीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचा साम्य भेद आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक खर्च सिद्धांत व हेक्टर ओहलिन यांचा सिद्धांत पाहणार आहोत. यामध्ये या घटकाच्या अभ्यासात प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व जाणून घेणं किंवा आंतरविभागीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील साम्य त्याचं भेद हे माहीत करून घेणं आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या महत्त्वपूर्ण सिद्धांताची माहिती करून घेणं हे क्रमप्राप्त ठरतं. त्यातला घटक क्रमांक जो 1 आहे या घटक क्रमांक 1 मध्ये प्रामुख्यानं समाजाचा आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन, विभाजन, विनिमय व उपभोग इत्यादी क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी निर्माण झालेल्या यंत्रणा व संस्थांनी मिळून अर्थव्यवस्था जी बनते, या अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात निर्माण होणाऱ्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी किंवा त्या उपाययोजना सुचविण्याचं कार्य हे अर्थशास्त्रामध्ये केलं जात असल्याचं पाहावयास मिळतं. या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जी उपाययोजना सुचविली जाते किंवा सुचवण्याचं कार्य जे आहे हे कार्य अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. औद्योगिक क्रांतीनंतर भारताच्या प्रत्येक क्षेत्रातील आर्थिक प्रश्नांची संख्या व व्याप्ती वाढली. प्रत्येक क्षेत्राला आर्थिक प्रश्न स्वतंत्रपणे विचारात घेऊन उपाय योजले जाऊ लागले. त्यामुळं अर्थशास्त्राच्या अनेक पोटशाखा निर्माण झाल्या. उदाहरणार्थ शेतीचं अर्थशास्त्र, उद्योगाचं अर्थशास्त्र, श्रमाचं अर्थशास्त्र, विकासाचे अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अशा विविध शाखांमधून अर्थशास्त्राचा अभ्यास केला जाऊ लागला. व्यक्तीच्या परस्पर गरजांची पूर्तता करण्यासाठी प्राचीन काळापासून माणूस व्यापार करत आला. व्यापार म्हणजे वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीचा व्यवहार होय. औद्योगिक क्रांतीपूर्वी हा व्यापार बहुतांश स्थानिक तसंच देशांतर्गत भागामध्ये अधिक प्रमाणात होई. मात्र गेल्या 4 दशकापासून राष्ट्रातील व्यापारात मोठी वाढ झाली. त्याचा लाभ प्रत्येक देशातील नागरिकांना होऊ लागला आणि दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार हे अधिकाधिक खुला व मुक्त व्हावा या दृष्टीनं अनेक प्रयत्न यशस्वी ठरले असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. आंतरराष्ट्रीय व्यापार अधिकाधिक खुला व मुक्त व्हावा या दृष्टीनं अनेक प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार आणखी वाढावा व अखिल मानवजातीच्या कल्याणात वाढ व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रामध्ये निर्माण होणारे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची महत्त्वपूर्ण शाखा बनली आणि याद्वारे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व जाणून घेण्याबरोबर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारातील साम्य भेद त्याचा अभ्यास करणं आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात घडून येणारे बदल, त्याची कारणमीमांसा, आयात निर्यात, व्यापारातील साम्य भेद, वस्तूंचा विनिमय, त्याची लाभप्रदता इत्यादी बाबींचा आढावा घेण्यासाठी डेव्हिड रिकार्डो हॅबरलर या अर्थशास्त्रज्ञांनी सैद्धांतिक विश्लेषणाचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केल्याचं पाहावयास मिळतं. यातला घटक क्रमांक 1 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व. देशात औद्योगिक क्रांतीनंतर
वसाहतवादी साम्राज्यामध्ये जी वाढ झाली ती मुख्यतः व्यापार वृद्धीसाठीच झाल्याचं पाहावयास मिळतं. तसं पाहिलं तर इंग्लंडमध्ये 1970च्या दरम्यान घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीचा एक मुख्य परिणाम म्हणजे मागणीपूर्व उत्पादनाची सुरुवात होय. म्हणजेच वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेतील व्यापार व कारखाना पद्धतीचा विकास झाल्यामुळं युरोपातील विविध देशांमध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे गरजेपेक्षा अधिक उत्पादन झाल्यामुळं बाजारपेठा मिळवण्यासाठी जगामध्ये साम्राज्यवाद वाढू लागला आणि यातून खऱ्या अर्थानं सर्वांचा अंतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल परिणाम समोर आल्याचं पाहावयास मिळतं. आंतरराष्ट्रीय व्यापारातील नव्यानं अनेक प्रश्न उत्पन्न झाले आणि पूर्वीच्या व्यापारवादी तसंच सनातन अर्थशास्त्रज्ञांची मार्गदर्शन अपुरं ठरू लागलं. 20व्या शतकाचा जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्राची नवीन शाखा उदयास आल्यामुळं ज्यामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार नव्या संकल्पना व सिद्धांताची मांडणी करून उपाय सुचवले जातात, त्यालाच आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या नावानं ओळखतो. सर रॉय हॅरॉड यांच्या मते आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा संबंध त्या सर्व आर्थिक व्यवहारांशी आहे जे देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून विविध कंपन्या, व्यापार, वित्तीय संस्था, सरकारे यांच्यामध्ये वस्तू व सेवांविषयी व्यवहार होतात, त्याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर जग अधिकाधिक मुक्त व्यापाराकडे वळत गेलं आणि यातून खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अभ्यासाचं महत्त्व सर्वार्थानं वाढल्याचं आपणास पाहावयास मिळतं. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट होणाऱ्या अभ्यास घटकांचा संदर्भ जर आपण पाहिला तर त्यामध्ये पहिला जो घटक येईल यामध्ये व्यापार वाढीचा अभ्यास करणं, आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक सहकार्याचा अभ्यास करणं किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचं तात्विक विवेचन करणं, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे होणाऱ्या सामाजिक लाभाचं मूल्यांकन करणं, टंचाईच्या प्रश्नामध्ये उपाययोजना सुचवणं, आर्थिक विकासाच्या तुलनात्मक अभ्यासाला महत्त्व देणं, या आंतरराष्ट्रीय व्यापारातील विविध संकल्पनांची माहिती व त्याचा अभ्यास करणं, व्यापारविषयक करार, नियमन, अटी यांचा अभ्यास करणं, आंतरराष्ट्रीय उत्पादन वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला महत्त्व देणं, मुक्त स्पर्धात्मक व्यापाराचा तात्विक अभ्यास करणं, देशातील उत्पादन संरचना निश्चित करण्यासाठी उपयुक्त असा अभ्यास करणं, जागतिक उत्पादनात वाढ करणं, आंतरराष्ट्रीय वित्त व व्यापारविषयक संस्थांचा अभ्यास करणं, व्यापक मानवी दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणं, या आणि अशा अनेक घटकांचा या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तार झाल्याचं पाहावयास मिळतं. व्यापार वाढीचा अभ्यास करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं गरजांची पूर्ती करण्याच्या दृष्टीनं किंवा नफा प्राप्त करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्ती संस्थांमध्ये होणाऱ्या वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण म्हणजे व्यापार होय. वस्तुतः आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये देशांतर्गत व्यापाराचाही अभ्यास केला जातो. देशांतर्गत व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये बरेच साम्य असले तरी अनेक बाबींमध्ये भेद असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. म्हणजेच हे भेदाचे मुद्दे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रश्न सोडविणे आवश्यक ठरतं. म्हणूनच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रश्न सोडवण्यासाठी
सैद्धांतिक विवेचन करून उपाय सुचवल्याचं आपणास पाहावयास मिळतं. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये देशाच्या आयात निर्यातीत झालेली वाढ किंवा घट, आयात निर्यातीविषयी धोरण, परकीय व्यापाराचं देशाच्या अर्थकारणावर होणारे परिणाम, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आर्थिक सहकार्य, विदेशी विनिमय दर, जागतिक व्यापार धोरणे अशा बाबींचा अभ्यास प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जात असल्याचं पाहावयास मिळतं. एखाद्या देशातील तसेच संपूर्ण जगातील लोकांच्या आर्थिक कल्याणामध्ये वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून व्यापार वाढ कशी होईल यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झाल्याचं पाहावयास मिळतं. आंतरराष्ट्रीय व्यापारातील सहकार्याचा अभाव, देशांतर्गत तसं आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मुळाशी श्रमविभागणीचं तत्त्व, प्रामुख्यानं प्रत्येक देशाचे भौगोलिक स्थान, हवामान, नैसर्गिक साधनांमधील वैविध्य भिन्न असल्यामुळं त्या देशातील नागरिकांच्या सर्व गरजांची पूर्तता होईल अशी स्थिती कोणत्याही देशाची नसते. अशा वेळी परस्परावलंबनाची स्थिती निर्माण होते आणि परस्पर सहकार्य अटळ बनते. अनेक वेळा एखादी वस्तू सेवांची निर्मिती स्वदेशात करता येऊन सुद्धा इतर देशांमध्ये तुलनेनं जर ती वस्तू कमी उत्पादन खर्चात तयार होत असेल तर अशा वस्तू सेवांची आयात करणं किफायतशीर ठरतं. या उलट आपल्याकडे कमी उत्पादन खर्चात तयार होणाऱ्या वस्तूंची इतर देशांना निर्यात करून लाभही मिळवता येतो. म्हणजेच अधिकाधिक आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधातून सहकार्यांमधूनच अखिल मानवजातीचं कल्याण दडलेलं असल्याचं आढळतं. या भूमिकेतून विकसनशील व गरीब देशांमध्ये कच्च्या व पक्क्या मालाची निर्यात, माहिती तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, विनिमय दरामध्ये सहकार्य वाढीच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक बहुपक्षीय विविध करार अस्तित्वात आल्याचं देखील पाहावयास मिळतं. व्यापार गट स्थापन केले जातात, जसं G7 देशांचा गट, युरोपियन आर्थिक समुदाय, सार्क, एशियन इत्यादी. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये व्यापारविषयक करार सहकार्यातील अडचणी दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली जाते. आंतरराष्ट्रीय व्यापाराचं तात्विक विवेचनातून जर आपण विचार केला तर यामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येण्याची कारणमीमांसा, व्यापारपूरक ठरणाऱ्या बाबी, धोरणे, संस्थांची कार्यप्रणाली या संदर्भात सैद्धांतिक मांडणी केली जाते. अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रांच्या विकासामध्ये मोलाचे योगदान दिले. यामध्ये डेव्हिड रिकार्डो यांचा तुलनात्मक उत्पादन खर्च लाभ सिद्धांत, ॲडम स्मिथ यांचा निरपेक्ष लाभ सिद्धांत, डॉक्टर मार्शल यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत, हेक्टर ओव्होलिन आंतरराष्ट्रीय व्यापार समीकरण, लिओनॉ स्टिप यांचा विरोधाभास या सिद्धांताचा समावेश केला जातो. याशिवाय J.S. मिल, श्रीमती जॉन रॉबिन्सन, G.S. डॅरन्स, लॉर्ड केन्स इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात मौलिक विचार व संकल्पनांची भर घातल्याचं आढळतं. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील सैद्धांतिक विवेचनाचा उपयोग व्यापारविषयक धोरणे निश्चित करण्यासाठी अनेक देशांना होत असल्याचं पाहावयास मिळतं. आंतरराष्ट्रीय व्यापार देशातील अनेकविध समस्यांचं निराकरण करणं सैद्धांतिक विवेचनामुळे शक्य होतं आणि या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आंतरव्यापाराचं तात्विक विवेचन मांडल्याचं आढळतं. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे होणाऱ्या सामाजिक लाभाचं मूल्यांकन करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष असं प्राधान्य देऊन या
आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये त्याची मांडणी केल्याचं देखील आपणास आढळतं. म्हणजे सध्या प्रत्येक देशाचं जर आपण उदाहरण घेतलं तर यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक देशामध्ये देशांतर्गत अनुकूल स्थिती लक्षात घेऊन विशिष्ट वस्तू व सेवांच्या निर्मितीसाठी विशेषीकरण करण्यात आल्याचं पाहावयास मिळतं. निर्यात वृद्धी असेल, आयात पर्यायीकरण असेल किंवा परकीय चलन प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून व्यापार वृद्धी असेल, म्हणजे ज्या देशांकडे मुबलक परकीय चलनसाठा असतो तेथे लोकांच्या आर्थिक सामाजिक कल्याणासाठी विविध योजना कार्यान्वित होतात. दारिद्र्य निर्मूलन, रोजगार वृद्धी, आर्थिक समानता, प्रादेशिक आर्थिक विषमतोल कमी करणं इत्यादी संदर्भामध्ये अपेक्षित परिणाम साधणे शक्य होतं. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे होणाऱ्या सामाजिक आर्थिक लाभांचं मूल्यमापन देशाच्या पातळीवर तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलनात्मकरित्या करणं हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा मुख्य विषय असल्याचं देखील आपणास आढळून येतं. टंचाईच्या प्रश्नाचा उपाययोजना म्हणून जर वापर करायचा असेल तर अनेक देशांमध्ये भौगोलिक स्थान ते नैसर्गिक प्रतिकूलता यामुळं काही देशांमध्ये लोकसंख्या वाढ असेल, विकासाचा कमी वेग असेल, चुकीचे नियोजन, बाजारपेठेची अपूर्णता यासारख्या कारणांमुळं वस्तू उपलब्धतेबाबत टंचाई निर्माण होते. देशातील वस्तूंच्या किमती वाजवीपेक्षा अधिक झाल्यानं अल्प उत्पादन गटातील लोकांना त्रास होतो. अशा वेळी आवश्यक वस्तूंची इतर देशांकडून आयात करून टंचाईच्या प्रश्नावर मात करता येईल. म्हणजे एखाद्या देशातील अतिरिक्त मालाची इतर देशांना निर्यात करून तेथील टंचाई दूर करता येईल. म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळं आयात निर्यात विषयक संधी व शक्तींची कल्पना येते. परिणामी टंचाईच्या प्रश्नावर उपाय शोधता येतो. पुढचा जो अभ्यास घटक येतो त्यामध्ये आर्थिक विकासाचा तुलनात्मक अभ्यास, म्हणजेच औद्योगिक क्रांतीनंतर जगातील अनेक देशांच्या विकासात बदल झाला. शेतीप्रधान अर्थव्यवस्थेकडून उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाढ होऊन प्रत्येक देश आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी झाला. मात्र सर्व देशांना नेहमी अनुकूल लाभ झाले असं म्हणता येणार नाही. कारण प्रत्येक देशामध्ये प्रतिकूल व्यापार शर्तींना सामोरं जाण्याचं धाडस असणं किंवा त्यांना नकारात्मक परिणामांना तोंड द्यावं लागतं. असं असलं तरी जागतिक व्यापार वाढीचा लाभ अनेक देशांना झाला हे निश्चितपणे म्हणता येईल. अनेक देशांना स्वस्त आयात, नवीन बाजारपेठा, नवे तंत्रज्ञान यामुळं उत्पादन वाढ करता येऊन जलद आर्थिक विकास साधणं शक्य झालं. वेगाने आर्थिक विकास झालेल्या अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी, फ्रान्स, रशिया यासारख्या देशाने कोणते आर्थिक धोरण अवलंबावे, कोणते आयात निर्यात धोरण राबवले पाहिजे या संदर्भामध्ये अविकसित व विकसनशील देशांना शक्य झाल्यास या धोरणाचा अवलंब करणं गरजेचं असल्याचं आढळतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात विविध देशांच्या आर्थिक विकासाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. याचाच घटक जो आहे हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जात असल्याचं पाहावयास मिळतं. आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रातील विविध संकल्पनांची माहिती व अभ्यास घटक जो आहे यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी किंवा व्यापार सुखकर करण्याच्या दृष्टिकोनातून सैद्धांतिक विवेचनाशिवाय महत्त्वपूर्ण संकल्पनांची माहिती अभ्यासणं किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाला विशेष महत्त्व देणं, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीनं व्यापार शर्ती, त्यांचं प्रकार, आंतरराष्ट्रीय लाभाच्या
पद्धतीचं मापन, विदेशी व्यापार गुणक, ऊर्ध्वमूल्य, अवमूल्य, विनिमय व त्याचं प्रकार, व्यापारशेष व व्यवहारशेषाची संकल्पना, मुक्त व्यापार व संरक्षित व्यापार, चलनाची परिवर्तनीयता, जकाती, कोटा पद्धती, पर्याप्त जकाती इत्यादी संकल्पनांचा अभ्यास आवश्यक असल्याचं पाहावयास मिळतं. या संकल्पनेचं स्पष्टीकरण करत असताना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती समृद्ध केली जाते. म्हणजेच जागतिक व्यापार वाढ होण्यासाठी किंवा त्याच्या दृष्टिकोनातून मोठी मदत आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासानं झाल्याचं आढळतं. व्यापार करार, नियम व अटींचा अभ्यास करण्यासाठी हे शास्त्र उपयुक्त ठरत असल्याचं पाहावयास मिळतं. विविध देश आपल्या गरजा लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय व्यापाराचे करार करीत असतात, नियम व अटी ठरवित असतात. व्यापारविषयक करार, नियमन व अटींवर देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय घटकांचा प्रभाव पडत असतो. म्हणजे 1947चा आपण जर विचार केला तर यामध्ये अस्तित्वात आलेल्या व्यापार व जकातीबाबतचा सामान्य कराराचं गॅटचं रूपांतर 1995मध्ये जागतिक व्यापार संघटनेत झाल्याचं पाहावयास मिळतं. त्याला आपण WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या नावानं ओळखतो. म्हणजे जागतिक व्यापार संघटनेच्या सभासदांना या संघटनेच्या नियम व अटींचं पालन करावं लागतं. याशिवाय द्विपक्षीय, बहुपक्षीय व प्रादेशिक स्तरावर स्थापन झालेल्या व्यापार गटांच्या करारांचं पालन व्हावं. यासाठी व्यापारविषयक नियम व अटी, त्याचं संभाव्य परिणाम, सदस्य देशांना अर्थव्यवस्थेमध्ये होणाऱ्या जागतिक व्यापारावर कोणते परिणाम होतात या प्रश्नांचा अभ्यास यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात महत्त्वाचं स्थान असल्याचं आढळून येतं. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. म्हणजे एखाद्या देशातील उत्पन्न व पर्याप्ततेनं द्रव्योत्पन्न वेगाने वाढत गेलं तर त्या देशातील लोकांचे राहणीमान सुधारते. परंतु राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होण्यासाठी देशातील उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळाच्या वापराचे काटेकोर नियोजन करणं किंवा देशांतर्गत गरजांची पूर्तता होऊन शिल्लक उत्पादनाची निर्यात झाल्यास मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून राष्ट्रीय उत्पन्न वाढीला हातभार लावणं, बऱ्याच वेळा काही वस्तू देशात टंचाई किंवा ज्यांचं देशांतर्गत उत्पादन वापर महाग ठरतो, मात्र मुख्य उत्पादनासाठी अशा वस्तू आवश्यक असतात, त्या वस्तूंची आयात करणं क्रमप्राप्त ठरतात. म्हणजेच प्रत्यक्षात असं केल्यामुळं एकूण उत्पादन वाढ होऊन राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचं राष्ट्रीय उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं काय फायदे झाले याचा उहापोह ह्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात केला जातो. त्याचबरोबर मुक्त व्यापार, स्पर्धात्मक व्यापार याचा देखील तात्विक अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. 17व्या शतकामध्ये व्यापारवाद्यांनी राष्ट्रीय संपत्तीच्या वाढीसाठी व्यापाराचे महत्त्व स्पष्ट केले. पुढे ॲडम स्मिथ, रिकार्डो या सनातन अर्थशास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत सोपे व शास्त्रीय विवेचन करून व्यापार वृद्धीचं समर्थन केलं. 18 व 19व्या शतकात आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ होत गेली आणि मुक्त आणि स्पर्धात्मक व्यापाराच्या मार्गात वसाहतवादी साम्राज्यातील संघर्ष, अनेक देशांचे संरक्षणाचं धोरण, परस्पर सहकार्याचा अभाव यामुळे अडथळे येत गेले. तसं पाहिलं तर पहिल्या महायुद्धाच्या कालखंडात
युरोपातील देशांमध्ये राजकीय संघर्ष पराकोटीला गेला आणि परकीय व्यापारात मोठी घसरण झाली. आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धीसाठी दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू झाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, जागतिक व्यापार इत्यादी बाबतीत सर्वसाधारण करार व आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीच्या पूरक ठरवणाऱ्या संस्थांची स्थापना झाल्याचं पाहावयास मिळतं. त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मुक्त व स्पर्धात्मक व्यापाराला सुरुवात झाली आणि भारतासारख्या अनेक विकसनशील देशांनी संरक्षणाचं धोरण अवलंबल्याचं पाहावयास मिळतं. सन 1980 नंतर मुक्त व स्पर्धात्मक व्यापाराची गरज व महत्त्व अनेक देशांना समजल्यानं जागतिक आर्थिक वातावरणात मूलतः बदल झाले. जागतिकीकरणाची सर्वसामान्य झालेली संकल्पना, डंकेल करारातील सहभाग, गॅटचे जागतिक व्यापार संघटनेत रूपांतर यामुळं मुक्त स्पर्धात्मक व्यापाराला गती आली आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास मुक्त व्यापारातील तत्वांचं लाभ तोटे समजण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरत गेला. देशांतर्गत उत्पादन व संरचना निश्चित करण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र उपयुक्त ठरतात. यामध्ये देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील सहभागामुळं नव्या बाजारपेठा उपलब्ध होतात. देशातील साधनसामग्री, मनुष्यबळ व ज्ञान यांच्या परिणामकारकता, वापरातील गती, निर्यात वाढीच्या प्रयत्नाबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारातील पर्यायीकरण करून देशाच्या उत्पादन संरचनेला आकार देणं किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठा कोणत्या वस्तूंची मागणी आहे हे लक्षात घेऊन उत्पादन करणं शक्य होतं. मुख्यतः उत्पादनास पूरक ठरणाऱ्या वस्तू व सेवांची निर्मिती होऊन उत्पादन संरचना निश्चित करता येते. शिवाय ज्या वस्तूंचं उत्पादन देशात करणं किफायतशीर ठरतं त्याचं उत्पादन घेणं व आयात वस्तूंची निश्चित संसाधने निर्माण करणं, तात्पर्य श्रमविभागणी आणि विशेषीकरणाचं तत्त्व यामध्ये अंगीकारलं जातं. आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी झालेल्या देशांना परिणामकारकरित्या वापरात येऊन देशातील उत्पादन संरचना ठरविता येते आणि उपलब्ध साधनसंपत्ती व मनुष्यबळाच्या अपव्यय टाळून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये त्याचं मार्गदर्शन मिळण्यास कारणीभूत ठरते. जागतिक उत्पादन वाढ याचा अभ्यास करणे. औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादन वाढीमध्ये नवनवीन बाजारपेठांची निर्मिती झाली आणि केवळ देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन करण्याऐवजी आंतरराष्ट्रीय गरजांना प्राधान्य देऊन अधिक प्रमाणात उत्पादन केलं जाऊ लागलं. श्रमविभागणी व विशेषीकरणाचा अवलंब करून अधिक प्रमाणामध्ये दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादनाला चालना मिळाली. आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झाल्यामुळं जागतिक दारिद्र्य, उपासमार, कुपोषण, शोषण इत्यादी समस्या सोडविण्यासाठी मदत झाली. तसंच जागतिक विविध देशांमध्ये खुला व मुक्त व्यापार व्हावा या दृष्टिकोनातून व्यापाराचं लाभ मिळावेत यासाठी शास्त्रीय मार्गदर्शन करणं हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यासाचा मुख्य हेतू असल्याचं पाहावयास मिळतं. पुढचा जो घटक येतो त्यामध्ये आंतरराष्ट्रीय वित्त व व्यापारविषयक संस्थांचा अभ्यास करणं. दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीच्या दृष्टीनं संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. म्हणजे सदस्य देशांच्या विश्वासार्हता वाढवावी यासाठी व्यापार व जकात विषयक सर्वसाधारण करार जो गॅट निर्माण झाला. याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक या संस्थांची स्थापना
व्यापार वाढीसाठी पूरक ठरली. म्हणजे परिणामकारकता हा जागतिक व्यापार संघटना, गॅट, सार्क, युरोपियन संघ इत्यादी वित्त व व्यापारविषयक संस्थांच्या कार्याचा परिणाम उपयोगात आणून त्रुटी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाल्याचं पाहावयास मिळतं. पुढचा घटक व्यापार मानवी दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी उपयुक्त. आता आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये सनातनपंथी अर्थशास्त्रज्ञ आणि नवसनातन अर्थशास्त्रज्ञ आणि आधुनिक अर्थशास्त्रज्ञ या 3 घटकांचा जर आपण विचार केला तर खुल्या आणि मुक्त व्यापाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नवसनातनपंथी अर्थशास्त्रज्ञांनी काही प्रमाणामध्ये संरक्षणवादी धोरणाचा पुरस्कार केल्याचं पाहावयास मिळतं. वसाहतवादी साम्राज्यामध्ये विविध कारणांमुळे निर्माण झालेल्या संघर्षामुळं संरक्षण धोरणाला बळ मिळालं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांना मुक्त व्यापार धोरणाचं महत्त्व लक्षात आलं. 20व्या शतकाच्या शेवटी जागतिकीकरणाची संकल्पना सर्वसामान्य झाल्याचं पाहावयास मिळतं. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ सर्वांना होईल त्या दृष्टिकोनातून आर्थिक लाभाशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापारानं व्यापार निर्मितीनं होणारं विचारांचं आदानप्रदान, पर्यटन, सांस्कृतिक देवाणघेवाण यामुळं वांशिक, धार्मिक तसंच लष्करी संघर्षाची धार बोथट होऊन अखिल मानवजातीच्या कल्याणाच्या विचाराला बळ मिळून मानवाला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक बनला आणि यातूनच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं योगदान जे आहे हे महत्त्वपूर्ण ठरल्याचं पाहावयास मिळतं. या सर्व घटकांचा आपण विचार केला तर सर्व घटकांमध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व लक्षात येतं. सध्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची विकसित व महत्त्वपूर्ण अभ्यास शाखा बनल्याचं पाहावयास मिळतं. 1.2 आंतरविभागीय व आंतरराष्ट्रीय व्यापार साम्य. तर यामध्ये व्यक्तीच्या व संस्थांच्या परस्पर गरजांची पूर्तता करणं हे वस्तू विनिमयाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. वस्तू विनिमय याचा अर्थ व्यापार होय. विशिष्ट उत्पादनात विशेषीकरण केलेल्या उत्पादकांनी संस्थांनी घडवून आणलेल्या वस्तू व सेवांचा विनिमय म्हणजे व्यापार होय. जेव्हा हा व्यापार एकाच देशातील व्यक्तींमध्ये, संस्थांमध्ये, विविध राज्यांमध्ये होतो तेव्हा त्याला आंतरविभागीय किंवा देशांतर्गत व्यापार या नावानं ओळखलं जातं. परंतु ज्यावेळी असा व्यापार 2 किंवा त्यापेक्षा अधिक देशांमध्ये होतो तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं. अर्थात दोन्ही प्रकारच्या व्यापारामध्ये विनिमय, आक्षेप किंवा आधुनिक काळात व्यापारामध्ये पैसा मध्यस्थांचं कार्य करीत असल्यामुळं अंतिमतः वस्तू व सेवांच्या रूपात मूल्याची देवाणघेवाण झाल्याचं आढळतं. अनेक बाबतीत आंतरराष्ट्रीय व अंतर्गत व्यापार जर आपण पाहिला तर यामध्ये बर्टिल ओहोलिन सारख्या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी म्हटल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशांतर्गत व्यापाराचाच एक भाग मानावा. म्हणजे यामध्ये इतकं साधर्म्य असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे सर्वमान्य हे मत नसलं तरी काही मूलभूत कारणांमुळे या दोन्ही प्रकारच्या व्यापारामध्ये भेद निर्माण झाला. म्हणजे दोन्ही व्यापारामुळं व्यक्तिगत आणि प्रादेशिक श्रम विभागणी व विशेषीकरणाला वाव मिळून उत्पादन वाढ शक्य होते. हे खरं असलं
तरी दोन्ही व्यापाराच्या व्यापार क्षमतेतील प्रश्न, त्यातील भेदाचे मुद्दे लक्षात घेऊन सोडवावे लागतात आणि त्या दृष्टिकोनातून आंतरविभागीय व आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये नेमकं साम्य व भेदाचे मुद्दे कोणते आहेत हे पाहणं क्रमप्राप्त ठरतं. त्यातला आकडा 1, आंतरविभागीय व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापारातील साम्य. आंतरविभागीय व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रामुख्यानं व्यक्ती, संस्था व सरकारचा सहभाग असल्याचं आढळतं. म्हणजे आंतरविभागीय व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या व्यापारामध्ये व्यक्ती, संस्था व सरकारचा सहभाग असतो. दोन्ही व्यापारात सरकारची व्यवहार करण्याची पद्धती व्यक्तीसारखी असते. अंतर्गत व्यापारात व्यक्तीचा व आंतरराष्ट्रीय व्यापारात संस्थाचा अधिक प्रभाव असतो आणि त्यामुळे व्यक्ती, संस्था व सरकारचा सहभाग या व्यापारात असल्याचं पाहावयास मिळतं. वस्तू व सेवांचं विनिमय. आता दोन्ही व्यापारामध्ये वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जात असताना देशांतर्गत व दोन देशांमध्ये उत्पादन करणं शक्य असणाऱ्या वस्तूंचा व्यापार झाल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे विनिमय जो आहे हा विनिमय ह्या दोन्ही देशांमध्ये सारख्या प्रमाणामध्ये होतो. आकडा 3, श्रम विभागणी व विशेषीकरणाचं समान तत्व. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मुळाशी श्रमविभागणी व विशेषीकरणाचं समान तत्व असल्यानं अंतर्गत व्यापारात प्रादेशिक श्रमविभागणीचं तत्व अंमलात येतं. उदाहरणार्थ आसाममध्ये चहाचं उत्पादन करणं शक्य होतं किंवा किफायतशीर होतं, तर पंजाबमध्ये गहू उत्पादनावर लक्ष केंद्रित करणं सोयीस्कर होतं. पंजाब व आसाम या दोन राज्यांचं जर आपण तुलना केली तर गहू व चहा या दोन वस्तूंचा व्यापार त्यांनी करावा असं आपण म्हणू. म्हणजे अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय श्रम विभागणीचं तत्व अंमलात येतं आणि आयात निर्यात व्यापार घडवून येतो. म्हणजे तसं पाहिलं तर हा व्यापार प्रामुख्यानं नफा प्राप्ती ह्या हेतूसाठी किंवा मुख्य हेतूसाठी घडवून आणला जातो. दोन्ही प्रकारच्या व्यापारामध्ये नफा प्राप्ती करणं हा व्यक्ती, संस्थांच्या मुख्य घटकांमध्ये किंवा मुख्य हेतू असल्यामुळं देशांतर्गत किंवा परकीय व्यापारात सुद्धा निव्वळ गरजांची पूर्ती म्हणून वस्तूंचा व्यापार होत नाही. उलट जेथे मागणी आणि अधिक किमतीला आणि मागणी कमी तेथे कमी किमतीला माल विकून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा व्यापारी प्रयत्न करतात. म्हणजे दोन्ही व्यापारामध्ये टंचाईच्या स्थितीचा लाभ व्यापारी पुरेपूर घेत असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे ऐच्छिक स्वरूपाच्या आंतरविभागीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दोन्ही प्रकारचा व्यापार ऐच्छिक असल्यानं व्यापारात सक्ती नसते. म्हणजे खरेदीदार व विक्रेते यांच्यात गरजेनुसार सहमतीचं व्यापार सुरू झाल्याचा पाहावयास मिळतो. म्हणजे ह्या दोन्ही घटकांमध्ये परस्परावलंबन म्हणजे सहकार्याची भावना असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे दोन्ही प्रकारच्या व्यापारामध्ये व्यापार करणाऱ्या व्यक्ती, संस्था